हाय फ्रेंड्स, तर अष्टमीच्या दिवशी आमचा उपवास होता व मी काही अशा प्रकारे तयार झाले होते. आमच्या येथील घराजवळ आईस्टष्टशृंगी माता मंदिरामध्ये होम होता त्या दिवशी. तर आता बघू पुढे काय होतं. होमच्या दिवशी सर्व काही होमला आम्ही सर्व बसलेलो होतो, सर्व महिला. बघू आता काय. इकडे आई साहेबांच्या नावाचा गजर होता आणि मंदिराच्या अगदी समोर असं छान अशा प्रकारे काय वासरू उभं होतं आणि वासरू देखील दूध पीत होता गायचं. अतिशय छान असं दृश्य होतं. आणि इकडे आम्ही सर्वजण होमाला बसलेलो होतो. स्वाहा स्वाहा. कपडे बदलून इथे प्रत्येकाचे वेगवेगळे नंबर लागत होता आणि एक एक जण जाऊन सण विडा टाकत होतो होमामध्ये. तर या ठिकाणी माझा नंबर होता. नंतरून एक एक जणाचा येत होता. नंतर हे काकू त्यांचा झाला, मग नंतर मग त्यांचा नंबर आला होमामध्ये विडा टाकायचा. गुलाबी म्हणून सर्वांनी गुलाबी कलरच्या साड्या घातल्या. अतिशय छान अशा प्रकारे दिसत होतं. सगळं पिंक पिंक मोल झाला होता मंदिरात आणि मंत्रोपचार कानावर येत होते. इतकं छान असं वातावरण झालं होतं मंदिराचं अवतीभोवती व मंदिरात खूप छान वाटत होतं. तर तुम्हाला कसं वाटतंय कमेंटमध्ये सांगा नक्की. त्यानंतर जोगवा चालू झाला. जोगवा झाल्यानंतर तारक मंत्र चालू असताना मी आणि मम्मी आम्ही दोघं उठलो. मी सर्व महिलांना हळदी कुंकू देऊन घेतला व मम्मीने ह्या ठिकाणी मी घरून केळं आणले होते. तर ते केळं सगळ्या महिलांना वाटून दिले होते प्रसाद म्हणून सर. तर ह्या ठिकाणी अशा छान अशा वातावरणामध्ये आमचा अष्टमीचा दिवस पार पडला. तुमचा गेला तुमचा व्हिडिओ घेतली. मंदिरात महाराजांच्या नावाची माळ जप चालू झाली व या ठिकाणी मी सर्व महिलांना हळदी कुंकू देऊन घेतला व मम्मीने सर्व महिलांना ह्या ठिकाणी केळं वाटले होते. आम्ही घरून केळं आणले होते सगळ्यांना वाटायसाठी, कारण मम्मीची माझी इच्छा होती. त्यामुळे आम्ही सगळ्या महिलांना वाटायला या ठिकाणी केळं आणलेले होते. व मंदिरामध्ये सगळी काही झालं, होम झालं, माळ जप झाली आणि त्यानंतर
आम्ही नाही इथे ना सगळ्या बायांनी नंतरून आई आंबेचे दर्शन घेतले व आम्ही संध्याकाळी घरी आल्यानंतर घरातलं थोडं काम आवरलं, नंतरून जाऊन देवीची ओटी भरली व नंतर आम्ही आई एकविरा मातेच्या व आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी जायला निघालो होतो. मी मम्मी दादा आम्ही सगळेजण गेलो होतो मंदिरामध्ये. तर ह्या ठिकाणी आई एकविरा मातेचं व तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं. छान अशा प्रकारे तिथला बी माहोल होता मंदिराचं. खूप छान असं वातावरण झालेलं होतं. पूर्ण गावामध्ये असं भक्तिमय वातावरण झालेलं होतं. खूप छान असं मीराबाईच्या मंदिरात अष्टमीमुळे खूप जास्त अशा प्रमाणात गर्दी होती आणि आम्ही ना पहिल्याच दिवशी जाऊन दर्शन घेऊन आलो होतो. मग आम्ही मंदिरात काही मध्ये न जाता बाहेरून दर्शन घेतलं व आतमध्ये मिस्टर गेले होते. मिस्टरांचं दर्शन घ्यायचं बाकी होतं. मिस्टर दर्शन घेऊन आले. त्यानंतर आम्ही हवन कुंडाचं दर्शन घेतलं, त्याला फेरे मारले. नंतर आम्ही बाहेर जत्रा फिरलो. खूप जास्त अशा प्रमाणात पाऊस चालू होता. मग नंतर आम्ही गेलो आई कालिका माता मंदिरामध्ये.